आपली इंडस्ट्री आहे ना, मराठी सिनेमा आता पोचवायचा आहे लोकांपर्यंत, तर लिमिटेड बजेट्सवरती आत्ता कामं चालली आहेत. त्यातला एक मोठा चंक जर का मी आत्ता डिमांड करत बसलो तर मग सिनेमा त्या स्किलला बनणार नाही, किंवा मग पैसे कमी पडले म्हणून प्रमोशनमध्ये कुठेतरी पैसे कमी पडतील. घाला ना त्याच्यामध्ये, जाऊ दे ना, सिनेमा पोचू दे, कमवू दे ना, कमवल्यानंतर मला द्या. पण ह्या रीतीने सिनेमा पोचवायला जे भांडवल लागेल ते भांडवल जपून त्याच्यातच इन्व्हेस्ट झालं पाहिजे. आय फील आत्ता मला तुम्ही काही लाख रुपये देणार, जे मी माझ्या खिशात घालणार, जे माझ्या पुढच्या 3 महिन्यात संपून पण जाणार, त्यापेक्षा माझे 4 चित्रपट मोठ्या स्केलला येऊ देत, ते चालू दे, त्यातनं तुम्ही करोडो रुपये कमवा आणि मग माझ्या पुढच्या चित्रपटावर अजून काही कोटी रुपये लावा आणि आपण अजून एक मोठा चित्रपट बनवू. मी कमवत राहीन. पण व्हॅल्यू कशी वाटते माहिती आहे का, आत्ता किती कॅश मिळतेपेक्षा मी जर का एखाद्या चित्रपटात आलो तर त्या चित्रपटावरती काही कोटी कोणी लावायला तयार होतं का? जर का त्याचं उत्तर हो असेल ना, तर ती तुमची व्हॅल्यू असते. मी आत्ता तुझ्याकडे 50 लाख रुपये मागितले ॲज अन ॲक्टर, नाही, ते घाल चित्रपटात. सो लेट द इंडस्ट्री, सगळे त्यासोबत मोठे होणार आहोत. सो लॉंगर पिक्चरकडे बघितलं पाहिजे. शॉर्ट टर्म पटकन पैसे काढून घेतले हे आता तुम्ही तुमचं बघा, मग हळूहळू तुमच्यावरती कोणी पैसे लावायला तयार नाही होणार. कारण असं होतं की तुम्ही काम करून निघून गेला, नामानिराळं झालं, असं नाही ना. ती फिल्म तुमची फिल्म आहे, ती बाहेर काढली पाहिजे.